हेलो एवरीवन, वेलकम टू अवर चैनल। जो भी हमारे चैनल पे नए हैं, चैनल को लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करना है। आज आपण सेमी इंग्लिश ची जे समास आणि शब्दसिद्धी ही जी कृती आहे ग्रामरची ते आपण पाहणार आहोत। तर समास तुम्हाला 2 मार्कासाठी आहे। ओके, समास की ऍक्टिव्हिटी हमें आएगी 2 मार्क आणि शब्दसिद्धी जे आहे ते शब्दसिद्धी आहे 2 मार्कासाठी। असं 4 मार्काचं आपण ग्रामर आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। ओके, आता समास आणि समासाचे प्रकार जर आपण पाहिले तर कोणते आहेत ते आपण आधी पाहूया। ओके, समास आहे तुम्हाला या इयत्तेमध्ये 4 प्रकार हे शिकायचे, म्हणजे 3 प्रकार शिकायचे आहेत। एकूण 4 प्रकार आहेत, त्यातले 3 प्रकार तुम्हाला 10वी मध्ये आहेत। तर समासात कमीत कमी 2 शब्द असतात आणि हे 2 शब्द जेव्हा एकत्र करून जो जोड शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो। पहा, ओके, जो समास है उसमें कम से कम 2 वर्ड होते हैं और ये जब 2 वर्ड एक साथ आते हैं, ओके, तो जो जोड़ शब्द तयार होता है उसको हम सामासिक शब्द कहेंगे। या सामासिक शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला विग्रह म्हणू। ओके, आणि समास 2 शब्दापासून तयार होतो आणि त्या 2 शब्दांना आपण पद म्हणतो। पहा, जसे की आता विद्यालय आहे, हा पूर्ण शब्द आहे। पहा, ओके, कमीत कमी 2 शब्द बनून जोडून हा एक विद्यालय हा सामासिक शब्द तयार झालेला आहे। आता ह्याचा जर विग्रह केला आपण, विद्या प्लस आलय, ओके, तर विद्या हे पहिलं पद झालं पहा, आणि आलय हे दुसरं पद झालेलं आहे यामध्ये। आता समासात कोणतं पद महत्वाचं किंवा कोणतं पद कमी महत्वाचं यावरून समासाचे प्रकार आहेत 4। पण तुम्हाला 10वी मध्ये समासाचे 3 प्रकार हे शिकायचे आहेत। तर पहिला आहे कर्मधारय समास, दुसरा आहे द्विगु समास आणि तिसरा आहे द्वंद्व समास। ओके, आता हा समास आपण कसा आयडेंटिफाय करणार, तर कर्मधारय समास जर पाहिला आपण, कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक टाइप आहे, हे आधी समजून घ्या। ओके, आणि ज्या समासातील पहिलं पद विशेषण असेल, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारं जे पद असेल, आणि दुसरं पद हे नाऊन असेल किंवा नाम असेल, तर त्या समासाला आपण कर्मधारय समास असं म्हणू। कर्मधारय समास, ओके, ज्या समासामध्ये पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाऊन, तर तो झाला कर्मधारय समास। जसं की नीलकमल, कमळ तर नीलकमल, मातृभूमी, महाराष्ट्र, नरोत्तम, नाव आहे नीळ, कलर आहे म्हणजे कलरचं नाव आहे निळ। ओके, महाराष्ट्र, राष्ट्र कसा आहे, महान आहे, नर कसा आहे, उत्तम, नरोत्तम, उत्तम असा नर, मातृभूमी, नीलकमल असे जर शब्द आले तर ते कर्मधारय समास मध्ये जातील। द्विगु समास, ज्या समासातील दुसरं पद महत्वाचं, ओके, आणि पहिलं पद संख्या विशेषण, त्याला आपण द्विगु समास म्हणू। म्हणजे त्रिभुवन, त्रि म्हणजे 3, पहिलं पद संख्या विशेषण, ओके, आणि दुसरं पद इम्पॉर्टंट। पंचपाळे, पंच म्हणजे 5 आणि पाळे, नवरात्र, नव म्हणजे 9, ओके, चौ म्हणजे 4 आणि कोण, ओके, चौकोन म्हणजे पहिलं पद इथे आपल्याला दिसत आहे पहा, संख्या विशेषण आणि दुसरं पद इम्पॉर्टंट। ह्याची फोड करतो, 3 भुवनांचा समूह, 5 पाळ्यांचा समूह, नवरात्रींचा समूह, 4 कोणांचा समूह। जर विग्रह करा म्हणून पेपर मध्ये आलं तर अशा टाईपने आपल्याला विग्रह करावा लागेल। म्हणजे द्विगु समासात पहिलं पद संख्या विशेषण असेल आणि दुसरं पद हे इम्पॉर्टंट असेल। आता द्वंद्व म्हणजे नावातच पहा 2, द्वंद्व म्हणजे 2। द्वंद्व समास, ज्या समासातील दोन्ही पदे इम्पॉर्टंट, महत्वाची, त्याला आपण द्वंद्व समास म्हणू। म्हणजे आई वडील, आई पण महत्वाचे, वडील पण महत्वाचं, खरे खोटे, स्त्री पुरुष, सुख दुःख, ओके, म्हणजे दोनों, यहाँ पे जो दोनों पद है वो दोनों इम्पॉर्टंट है। आता द्वंद्व समासातील सामासिक शब्दाचा आपण जेव्हा विग्रह करतो किंवा फोड करतो तर त्याच्यावरून समासाचे 3 प्रकार पडतात पहा। एक आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास। असे म्हणजे फोड करून किंवा विग्रहावरून द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत, उपप्रकार, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार। आता इतरेतर समास आहे तो आपण कसा ओळखणार, तर या समासातील विग्रह करताना आणि व हे आपण उभयान्वयी अव्यय वापरतो। म्हणजे आई आणि वडील दोनों इम्पॉर्टंट, आई आणि वडील किंवा आई व वडील आपण म्हणू शकतो। ऊन आणि पाऊस दोनों इम्पॉर्टंट है, चंद्र व सूर्य दोनों इम्पॉर्टंट है, पशु व पक्षी किंवा पशु आणि पक्षी। पहा, म्हणजे जिथं आपण विग्रह करतो किंवा फोड करतो सामासिक शब्दाची, जर तिथं आपण मध्ये फोड करताना आणि व वापरतो तर तो इतरेतर द्वंद्व समास मध्ये आला, हे लक्षात ठेवा। ओके, नेक्स्ट
आता वैकल्पिक मध्ये कसं करतो आपण, तर या समासाचा विग्रह करताना आपण काय करतो, किंवा आणि अथवा या उभयान्वयी अव्ययाचा वापर करतो. ओके, म्हणजे एक तरी असेल किंवा दोन तरी असेल, बरं तर झालं असेल किंवा वाईट तर झालं असेल, भेद किंवा अभेद, मागे किंवा पुढे, 4 किंवा 5. ओके, म्हणजे वैकल्पिक समासाची जेव्हा आपण फोड करतो वैकल्पिक समासामध्ये, तर किंवा किंवा अथवा, लक्षात ठेवा वैकल्पिक मध्ये किंवा आणि अथवा हे उभयान्वयी अव्यय वापरतो. आता समाहार, समाहार म्हणजे नावातच आहे पहा, हे आपण शब्द विग्रह करताना मध्ये टाकतो. हे झालं वैकल्पिक. इतरेतर मध्ये आणि व, तर या समासात अनेक गोष्टींचा समावेश असतो, म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी यामध्ये ऍड असतात. तर अनेक अशा गोष्टींचा समावेश असतो आणि ज्याचा आपण विग्रह करतो तेव्हा वगैरे आणि इतर या शब्दांचा वापर करतो, म्हणजे खाणे पिणे वगैरे, धावपळ वगैरे, पुरी भाजी वगैरे, माणिक मोती वगैरे, अंथरुण पांघरुण वगैरे, पाला पाचोळा वगैरे, अशा टाईपनं. ओके, म्हणजे समाहार मध्ये, समाहार द्वंद्व समासामध्ये आपण ज्याचा विग्रह करतो, विग्रह करताना तिथं शब्दाच्या आधी नंतर म्हणजे वगैरे आणि इतर असे आपण शब्द वापरतो. आता यामध्ये अशी काही कृती तुम्हाला येते पहा. आता सामासिक शब्द दिला जातो आणि समासाचं नाव, तर तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. आता भाजीपाला, भाजीपाला म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी यामध्ये आहेत, तर भाजीपाला वगैरे असा त्याचा विग्रह होतो, तर तो समाहार द्वंद्व समासामध्ये झाला. ओके, पुरुषोत्तम, पुरुष कसा आहे, उत्तम असा पुरुष, म्हणजे तो कर्मधारय समास, विशेषण आणि नाऊन आलेला आहे. ओके, विशेषण, उत्तम म्हणजे विशेषण, ओके, पुरुष, ओके, नाम, तर पुरुषोत्तम हा कर्मधारय समास. लक्षात ठेवा कर्मधारयमध्ये विशेषण आणि नाऊन असतो. ओके, समाहार मध्ये ऍड म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी. आता इथे नवरात्र, नव म्हणजे संख्या विशेषण आलं पहिलं पद आणि दुसरं पद इम्पॉर्टंट. नवरात्र, नऊ रात्रींचा समूह, तो झाला द्विगु समासामध्ये. ओके, अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावा म्हणून ऍक्टिव्हिटी येते, किंवा अशी ऍक्टिव्हिटी येते की विग्रह करा. समासाचं सामासिक शब्द दिलेला आहे, ओके, समासाचं नाव दिलेलं आहे आणि त्याची आपल्याला फोड करायची आहे. आता नरसिंह हा कर्मधारय समास आहे, यामध्ये विशेषण आणि नाऊन आहे, तर इथं आपण काय करणार विग्रह करताना, सिंहा सारखा नर. ओके, तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस कर्मधारय समासाची फोड करायची त्याची करावी लागेल. तिथं थोडंसं म्हणजे हार्ड जातं मुलांना. आता 3, 4 वैकल्पिक समास आहे, मग आपण 3, 4 ची फोड कसं करतो, 3 असेल किंवा 4 असेल. ओके, वैकल्पिक मध्ये आपण किंवा हे उभयान्वयी अव्यय टाक. सुंठ साखर, तर इतरेतर मध्ये आपण आणि टाकतो ना, सुंठ आणि साखर दोन्ही महत्वाचं आहे. सुंठ आणि साखर दोन्ही महत्वाचं आहे. कपडा लत्ता वगैरे, कपडा लत्ता वगैरे. ओके, एकापेक्षा जास्त गोष्टींचा समावेश आहे. सप्ताह 7 दिवसांचा समूह, द्विगु समास. ओके, पहिलं पद संख्या विशेषण, दुसरं पद इम्पॉर्टंट. आपण काय लिहिणार, 7 दिवसांचा समूह. तर अशा प्रकारे फोड करा म्हणून पण येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला समासाची 2 मार्काची ऍक्टिव्हिटी आहे. एक तर समास ओळखा किंवा जोड्या लावा किंवा विग्रह करा. अशा प्रकारे तुम्हाला समासाची ऍक्टिव्हिटी येईल. आता थोडंसं समराईज आपण केलं तर लक्षात ठेवा, एवढं जरी पेज तुम्ही लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ज्या समासात पहिलं पद विशेषण आहे, दुसरं पद नाऊन आहे, त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. तर आपल्याला आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. विशेषण आणि नाऊन दिसलं तर तुम्ही कर्मधारय समास लिहा. दुसरं पद महत्वाचं, पहिलं पद संख्या विशेषण म्हणजे द्विगु समास. द्विगु समास पण ओळखायला खूप सोपा आहे. पहिलं पद जर संख्या विशेषण दिसलं, 9, 14, 5, 12. ओके, जसं की बारभाई आहे, 12 भावांचा समूह, 5 पाळ्यांचा समूह. ओके, तर अशा प्रकारे पहिलं पद संख्या विशेषण आणि दुसरं पद इम्पॉर्टंट असेल तर ते द्विगु समासामध्ये झालं. दोन्ही पदे इम्पॉर्टंट, त्याला आपण द्वंद्व समास म्हणू. पण तुम्हाला द्वंद्व समासाचे उपप्रकार आहेत, तर त्यामुळे तुम्हाला ते तिथे लिहावं लागेल की हा समास कोणता आहे, नाव लिहावं लागेल. फक्त द्वंद्व समास लिहून चालणार नाही. तर इतरेतर समासामध्ये आपण जेव्हा विग्रह करतो किंवा फोड करतो, तर आपण तिथं आणि किंवा व हे उभयान्वयी अव्यय टाकतो पहा, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इथं एक उदाहरण मी सांगते, आई आणि वडील. ओके, भाऊ आणि
बहीण। ओके, दोनों इम्पॉर्टंट है ना इसमें, इसीलिए। ओके, आता वैकल्पिक मध्ये आपण किंवा आणि अथवा उभयान्वय म्हणजे पुढे किंवा मागे, बरे किंवा वाईट असं, म्हणजे हे तरी असेल किंवा हे तरी असेल. ओके, असा म्हणजे इथं आपण किंवा वाईट असं टाकू शकतो, बरे किंवा वाईट. आता समाहार मध्ये आपण काय करतो, विग्रह करताना वगैरे आणि इतर एकापेक्षा जास्त गोष्टी. तर ज्या समासात आपण म्हणजे अनेक गोष्टींचा समावेश असतो तर विग्रह करताना वगैरे टाकतो, जसं की पाला, पाचोळा वगैरे, अंथरूण पांघरूण वगैरे, कपडा लत्ता वगैरे असं. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय, द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत तर ते तुम्हाला तिथे लिहावे लागतील. ओके, जर तुम्हाला आई वडील आलं, आई आणि वडील आलं, त्याचा तुम्हाला समासिक शब्द सांगितला आणि त्याचा तुम्हाला प्रकार लिहा म्हटलं, तर तुम्हाला ते इतरेतर आहे किंवा वैकल्पिक आहे किंवा काय आहे ते लिहावं लागेल. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी सगळ्यात सोपी अशी शब्दसिद्धी पहा. ओके, तर ही पण ऍक्टिव्हिटी खूप सोपी आहे. 2 मार्कासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे. तर भाषेतील शब्द कसा तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, शब्दसिद्धी म्हणतो, म्हणजे सिद्ध होणे किंवा तयार होणे. ओके, आता या इयत्तेत तुम्हाला 3 प्रकार शिकायचे आहेत. तर उपस्वर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द. ओके, 3 टाइप है यहाँ पे हमें सेमी के लिए, उपस्वर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द. उपस्वर्ग घटित म्हणजे काय, तर मूळ शब्द जो आहे त्याच्या आधी जो अक्षर लागतं त्याला आपण उपस्वर्ग म्हणतो. पहा, कन्फ्युजन होऊ नका, कन्फ्यूज करून घेऊ नका. आधी लागणाऱ्या अक्षराला उपस्वर्ग म्हणतो, आधी लागणाऱ्या अक्षराला उपस्वर्ग म्हणतो. ओके, मूळ शब्द जर विचार आहे त्याच्या आधी सु लागलेला आहे तर सुविचार हा शब्द बनला. पहा, गती त्याच्या आधी प्र हा शब्द लागलेला आहे तर प्रगती हा शब्द उपस्वर्ग घटित बनला. यथाशक्ती, यथा हा शब्द पुढं लागलेला आहे, आधी लागलेला आहे आणि शक्ती नंतर लागलेला आहे म्हणजे यथाशक्ती हा शब्द बनला. समज त्याच्या आधी गैर हा शब्द लागलेला आहे तर गैरसमज हा शब्द बनला. लक्षात ठेवा, मूळ शब्दाच्या आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दाला आपण उपस्वर्ग म्हणतो. आता प्रत्यय घटित म्हणजे नंतर लागणं, उपसर्ग म्हणजे आधी लागणं, प्रत्यय म्हणजे नंतर लागणं, हे लक्षात ठेवा. मूळ शब्दाच्या नंतर लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना आपण प्रत्यय असं म्हणतो, प्रत्यय घटित किंवा प्रत्यय म्हणू. आता मूळ शब्द तुमचा रस आहे त्याला इक हा प्रत्यय लागलाय तर रसिक हा शब्द बनला, रसिक इक. बुद्धिमान, बुद्धिमान, बुद्धी प्लस मान तर मान हा प्रत्यय लागलाय. दुकानदार, दुकान हा मेन शब्द आहे आपला, मूळ शब्द आहे. दार हा प्रत्यय लागलाय तर दुकानदार हा शब्द झाला. माणुसकी, ओके, माणुसकी. आता शेतकरी हा प्रत्यय लागलेला आहे. ओके, म्हणजे हा प्रत्यय झाला. नंतर लागणाऱ्या शब्दांना आपण प्रत्यय म्हणू, आधी लागणाऱ्याला उपस्वर्ग म्हणू, लक्षात ठेवा. आता अभ्यस्त, अभ्यस्त तर खूप सोपा आहे ओळखायला. एकाच प्रकारचे 2 शब्द एकत्र येणं, सार्थ निरर्थक म्हणजे ज्याला अर्थ आहे किंवा अर्थ नाही असे शब्द एकत्र येणं, विरुद्धार्थी शब्द एकत्र येणं किंवा शब्दांची पुनरावृत्ती, रिपिटेशन होणं, हे अभ्यस्त झालं. जवळ जवळ, पैसाच पैसा, वर खाली, बड बड, कड कड, गुटगुटीत. ओके, तर असे जे शब्द तुमचे येतात ते अभ्यस्त मध्ये येणार. पहा, लक्षात ठेवा, 2 शब्द म्हणजे एकाच टाईपचे म्हणजे बडबड, एकाच प्रकारचे शब्द आहेत. ओके, सार्थ निरर्थक म्हणजे पुस्तक बिस्तक असं सार्थ निरर्थक झालं, एकाला अर्थ आहे एकाला अर्थ नाही. सार्थ निरर्थक शब्द, विरुद्धार्थी, पुढे मागे वगैरे असे काही शब्द, वर खाली असे शब्द. ओके, किंवा रिपिटेशन होणार, शब्दांची पुनरावृत्ती होणार, असे शब्द एकत्र येणं म्हणजे ते अभ्यस्त मध्ये झालं. ओके, आता इथं पहा अशी कृती येऊ शकते पेपरमध्ये. आता इथं सॉल्व्ह केलेली आहे, तुम्ही PYQ सॉल्व्ह करा तर तुम्हाला ते समजेल. आता मनोवृत्ती, उपस्वर्ग, वृत्ती हा तुमचा म्हणजे मूळ शब्द झाला, त्याच्या आधी मनो हा लागलेला उपस्वर्ग आहे तर तो झाला मनोवृत्ती. ओके, पुनरावृत्ती, ओके, उपस्वर्ग मध्ये झाला. प्रत्यय घटित, दिवस हा मूळ शब्द झाला, भर हा प्रत्यय लागलाय. अस्वस्थ हा मेन मूळ शब्द झाला, ता हा प्रत्यय लागलेला आहे. आता अभ्यस्त मध्ये एकाच जातीचे लाल लाल, ओके, असे शब्द आले किंवा कडकडाट असा शब्द आला तर तो तुमचा झाला अभ्यस्त मध्ये. ओके, तर एक आपण समराईज थोडंसं करूया. समरी पहा, आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना आपण उपस्वर्ग म्हणतो, लक्षात ठेवा. नंतर लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना आपण प्रत्यय म्हणतो.
आणि एकाच प्रकारचे दोन शब्द जेव्हा एकत्र आले, सार्थनिर्थक शब्द एकत्र आले, विरुद्धार्थी शब्द एकत्र आले किंवा शब्दाचं रिपिटेशन झालं, पुनरावृत्ती झाली, तर अशा शब्दांना आपण अभ्यस्त म्हणू. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला शब्दसिद्धीचे म्हणजे क्वेश्चन असे येऊ शकतात. ओके. तर असे सगळे तुम्ही PYQ आणि क्वेश्चन बँक जर व्यवस्थित सॉल्व्ह करणार तर आणि त्यातलंच येईल 100% आणि खूप सोपी अशी ही कृती असते पहा. ओके. तर आणि आउट ऑफ मार्क मिळण्याची कृती आहे, तर व्यवस्थित असं तुम्हाला करून घ्यायचं आहे. भेटूयात असंच एक नवीन अजून ग्रामरचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जे पण चॅनलला नवीन आहेत चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.